नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय। बघा, आज आपण या सेशन मध्ये ना मुख्य परीक्षेची माहिती घेणार आहोत। मुख्य परीक्षा म्हणजे सिलेबस सोडून नेमकी मुख्य परीक्षा कशी असते ना, हे सर्व तुमच्या क्लिअर होईल। सिलेबस जर कव्हर करायचा असेल ना, तसा चॅट बॉक्स मध्ये सिलेबस म्हणून कमेंट करा, मी तो पण कव्हर करून देणार। नाही तर बेटर आहे की तुमच्या सर्वांकडे सिलेबस हा असायलाच पाहिजे, त्याची प्रिंटआउट तुमच्याकडे असायला पाहिजे। त्यामुळे प्रिंटआउट साठी पीडीएफ आधी घ्या। कुठून घ्यायचा आहे? एक तर माझा नंबर दिलेला आहे त्यावरून घ्या, मला मेसेज टाका की पाहिजे म्हणून, मी तुम्हाला शेअर करणार। नाहीतर आयोगाच्या वेबसाईटला गेलं तिथून पण तुम्हाला मिळेल। ठीक आहे, हा माझा नंबर आहे, सेम नंबर व्हॉट्सअपला आहे, सेम नंबर कॉलिंगला आहे। कोणते काही डाऊट्स असतील, डिटेल स्ट्रॅटेजी बद्दल बोलायचं आहे, डायरेक्ट कॉल करा। ठीक आहे, आणि जर पीडीएफ हवाय मेसेज करा। त्यानंतर व्हॉट्सअप चॅनल मी तयार केलेला आहे, तो जॉईन करायचा आहे तरी पण मला यावर मेसेज करा, मी तुम्हाला लिंक शेअर करून देणार। इथं टेलिग्राम चॅनल आहे, तो सुद्धा जॉईन करून ठेवा तिथं पण, आणि व्हॉट्सअप चॅनल दोन्ही ठिकाणी मी रेग्युलर अपडेट्स आहेत, नोटिफिकेशन आहे, करंट अफेअर्स आहे, सर्व शेअर करत असतो। ठीक आहे, चला पुढे वळूया आपण, आणि जे आपण मुख्य परीक्षेची आयडिया आहे ना, की नेमकी मुख्य परीक्षा काय आहे, कशी आहे ते समजून घेऊ। मी ऑलरेडी एक सेशन घेतलेला आहे, त्यामध्ये सांगितले मी की प्रिलिम नेमकी कशी असणार, काय असणार, किती मार्क्स आहे, किती मार्क्स आपल्याला घ्यावे लागतील, कधी फॉर्म निघणार आहे, सर्व 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 राईट। आणि त्यामध्ये हे सांगितलं की मे महिन्यामध्ये जनरली प्रिलिम असणार। ठीक आहे, आणि जे मेन्स आहे ही जनरली कधी असेल तर ऑक्टोबर मध्ये असेल। म्हणजे 2026 मध्ये कधी झालं माहित आहे, प्रिलिम आणि मेन्स। प्रिलिम कधी झाली आहे? प्रिलिम झाली 31 मे, आणि मेन्स कधी आहे तर 3 ऑक्टोबर। ठीक आहे, प्रिलिम आणि मेन्स। त्यामुळे हा टाइम पिरियड आहे तो चांगला लक्षात ठेवा। मी तुम्हाला त्या सेशन मध्ये हे पण बऱ्यापैकी सांगितलंय की इथं आपल्याला जरी 4 महिने मिळत आहे, 120 दिवस जरी मिळत आहे, तरी पण मुख्य परीक्षेचा सिलेबस जास्त मोठा आहे पूर्व परीक्षेपेक्षा। आणि विद्यार्थी काय करतात की जास्त वेळ पूर्व परीक्षेला देतात। मी तुम्हाला ना ह्या गणितच सांगतो बघा थोडक्यात। आता समजा की आता कोणी जर अभ्यास केला, सुरुवात अभ्यासाला जुलै महिना आहे, मे महिन्यात परीक्षा आहे, आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये ही प्रिलिम आहे, हे मेन्स आहे। हे किती महिने? 10 महिने। हे किती महिने? 4 महिने। कोणासाठी? मेन्ससाठी। मेन्ससाठी 4 महिने, प्रिलिमसाठी 10 महिने। आणि सिलेबस बघा, टाइम कोणाला कमी देतोय आपण? कोणाला कमी देतोय? मेन्सला। आणि सिलेबस सर्वात जास्त कोणाचा आहे? याचा आहे। अरे हा अभ्यास करा, हा अभ्यास तुमचा 80% होऊनच जातो। हा करा, 80% हा सिलेबस होतो। जनरल सायन्स जर सोडलं तर बाकी विषय सारखेच आहेत, अभ्यास करायचेच आहे। मग हा अभ्यास केला तर हा अभ्यास होतो, तर मग आयडियली आपल्याला याचा अभ्यास करायला पाहिजे। मग खरं पाहिलं ती स्ट्रॅटेजी कशी करायची, हे 10 महिन्याने सरळ सांगतो 5-5 मध्ये डिवाइड करा। म्हणजे डिसेंबर पर्यंत तुम्हाला मेन संपवायचं आहे। डिसेंबर पर्यंत मेन संपवायचा आहे। हा या 5 महिन्यात असा भाग कंप्लीट करा जो प्रिलिमला पण आहे, जो मेन्सला पण आहे, ज्याचे नोट, त्याचे रिव्हिजन, त्याचे पीवायक्यू, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस आहे, सर्व क्लिअर करा। या फक्त 5 महिन्यामध्ये मेन्स असं काय असतं ते विसरूनच जायचंय, आणि फक्त प्रिलिमच्या मागे लागायचं। आणि मग ही प्रिलिम झाली, मग प्रिलिम विसरून जायचंय, एमसीक्यू असं काय आपण असतं म्हणून फक्त आन्सर रायटिंग प्रॅक्टिसच्या मागे लागायचं। तुम्ही या फेज नुसार जर अभ्यास केला ना तर होईल, नाही तर अवघड आहे। करेक्ट? आय होप की क्लिअर झालं। आता बघा की ऑक्टोबर महिन्यामध्ये जनरली काय असणार तर मेन्स असेल। प्रिलिमच्या नंतर जनरली किती? या वर्षी जसे जुलै मे महिन्यात परीक्षा झाली, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर 4 महिने मिळाले। मी इथं कमी लिहिलेले आहे, पण जवळपास ते 120 दिवसापर्यंत, म्हणजे 3 ते 4 महिने आपल्याला इथं मिळतील। यावेळेस आयोगाने थोडं जास्त टाइम दिलाय, बाकी म्हणजे युपीएससी मध्ये पण एवढा मिळत नाही, आणि बाकी इतर वर्षामध्ये पण कमीच मिळाला, या वर्षी जास्त मिळाला। त्यामुळे असा आपण कन्सिडर करू 3 ते 4 मिळेल, म्हणजे 90 ते 120 दिवस। ठीक आहे, नेक्स्ट कसा आहे, मेनची परीक्षा ही सब्जेक्टिव्ह आहे, म्हणजे तुम्हाला उत्तर लिहायचे। आणि किती पेपर मध्ये उत्तर लिहायचे? आधी 9 पेपर होते, आता ऑप्शनचे 2 पेपर काढलेत, राहिले 7च। 9 होते, ऑप्शनचे 2 काढले, राहिले किती? 7। कसं आहे सब्जेक्टिव्ह, म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअली उत्तर लिहायचे आहेत, राईट। नेक्स्ट क्वेश्चन पेपर आणि आन्सर शीट हे काय असणार तर वेगवेगळे असतात। एका पेपरवर प्रश्न असणार, एका पेपरवर तुम्हाला उत्तर लिहायचे आहेत। आणि पेपर कसा आहे, एमपीएससीचा जर पेपर पाहिला तर इथं डायरेक्ट तुम्हाला प्रश्न नंबर टाकायचे आणि उत्तर लिहायचे। युपीएससीचा पेपर पाहिला तर त्यावर लाईन्स नाही आहे, ब्लँक आहे, इथं प्रश्न दिला राहील, हा इथं प्रश्न दिला राहील, आणि ब्लँक आहे, इथं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे। लक्षात आलंय का? हा फरक समजून घ्या युपीएससी मध्ये आणि एमपीएससी मध्ये।
इथं इथं क्वेश्चन पेपर वेगळा पण मिळतो, पण आन्सर शीटवर पण प्रश्न लिहिलेला असतो. इथं तसं आहे का? नाही. युपीएससी मध्ये क्वेश्चन गिवन इन आन्सर शीट ऑल्सो. करेक्ट. किती शब्दांमध्ये लिहायचंय? काही प्रश्न 150 शब्दांचे असतील, काही प्रश्न हे 250 शब्दांचे असतील. आता किती किती असणार ना, मी त्यासाठीच म्हणतोय की एकदा आयोगाचा सिलेबस पहा. बरं, यासाठी तुम्हाला प्रत्येक जीएस 1 2 3 नुसार एक्सप्लेन करायचंय का? ते पण टाका, मी हे पण एक्सप्लेन करून देणार. तुमची फक्त रिक्वायरमेंट टाका, मला कळू द्या की नेमकं काय पाहिजे. आपण सर्व कव्हर करू. तुमचे सर्व डाऊट्स इथंच क्लिअर करणार मी. ठीक आहे. नेक्स्ट, रूल्ड आन्सर शीट असणार आहे, मी ऑलरेडी सांगितले. एमपीएससी मध्ये कसं आहे? रूल्ड आहे. युपीएससी मध्ये कसं आहे? ते आहे ब्लँक. नेक्स्ट, टोटल किती पेपर आहेत? ऑलरेडी सांगितलं, आधी 9 होते, 2 काढलेत, आता राहिलेत 7. युपीएससी मध्ये, बरं, युपीएससी मध्ये, एमपीएससी मध्ये 7 पेपर, इथं 9 पेपर. 9 का? कारण इथं ऑप्शनचे 2 पेपर आहेत. ठीक आहे, करेक्ट. बरं, युपीएससी मध्ये 2 वीक्स ऑन विकेंड. इथं काय होत आहे? आपल्या एमपीएससी मध्ये दर विकेंडला परीक्षा होत आहे. इथं काय होत आहे? दोन विकेंडला परीक्षा घेऊन मोकळ्या. एमपीएससी मध्ये एकदाच मुख्य परीक्षा झाली आणि तो बघा पॅटर्न काय होता, मी तुम्हाला तारखासोबत सांगतोय. 2025च्या ह्या तारखा आहे. कधीच्या? 2025 मुख्य परीक्षेचा. आपल्याला हे पण समजणं गरजेचं आहे. 2025च्या तारखा आहेत आणि 2025 मध्ये ऑप्शन होता 25 आणि 26 मध्ये, म्हणजे 26चं व्हायचंय पण आहे ऑप्शन, 27 पासून नाही. हा ऑप्शनचा पेपर, हा बघा, वैकल्पिक विषय पेपर नंबर 8, वैकल्पिक विषय पेपर नंबर 9. आता सध्या मी याला कट करतो, कारण आता ऑप्शन नाही आहे, तो सोडून द्या आता. बाकी तर सारखंच राहणार, बाकीमध्ये काही चेंज होणार नाही. काय आहे? 2 स्लॉट मध्ये मुख्य परीक्षे पेपर होतात, सकाळचा स्लॉट, दुपारचा स्लॉट. पहिला 5 तारखेला झालं होतं. 7 पेपर आहेत तर 7 पेपर मध्ये कोणकोणते? 2 लँग्वेजचे पेपर, 1 एसएचा पेपर आणि 4 जीएस चे पेपर. 2 लँग्वेज, मराठी आणि इंग्लिश, 1 एसे म्हणजे निबंध आणि 4 जीएस 1 2 3 4 क्लिअर, असे 7 पेपर होते. आता पहिले जे 2 लँग्वेजचे पेपर आहेत ते पहिल्या दिवशी झाले. पहिल्या स्लॉट मध्ये 1, दुसऱ्या स्लॉट मध्ये 1. हा दुसरा स्लॉट सगळ्यात जास्त डेंजर, कारण हा पेपर जर बिघडला तर तो टेन्शन राहतो आणि तो बघ हा पेपर बिघडवतो. या पेपरमध्ये 3 तास उत्तर लिहून लिहून थकून जातात ऍस्पिरंट, म्हणून हा पेपर तेवढा चांगला जात नाही. इथं पेपर सॉल्व्ह करून भूक आहे, झोप आहे, सर्वच येते, म्हणून हा पेपर बिघडतो, म्हणून हा डेंजर. ही पण मुद्दा आहे, हे पण मुद्दे लक्षात ठेवा. तो पहिल्या दिवशी काय झाले? 2 पेपर. दुसऱ्या दिवशी काय झाले? एकच पेपर असतो, तो निबंधाचा. ठीक आहे, म्हणजे 15/5च्या नंतर डायरेक्ट 18 तारखेला झाला. 18च्या नंतर मग 19 ला झाला. 19 एप्रिलला जीएस 1, जीएस 2. 26 तारखेला झाला जीएस 3, जीएस 4. आले लक्षात? पेपर समजले कसे होणार आहे? युपीएससी मध्ये तेच काय होतं? सरळ सरळ विकेंडला, 2 विकेंडला परीक्षा होणार. इथं डायरेक्ट महिनाभर परीक्षा झाली. 5 एप्रिल पासून 2 मे पर्यंत डायरेक्ट 1 महिना परीक्षा चालू होती. म्हणजे बऱ्यापैकी मध्ये मध्ये आपल्याला रिव्हिजनसाठी गॅप पण मिळत आहे, पण त्या रिव्हिजनसाठी आधी आपली तयारी असणं गरजेचं आहे. करेक्ट. कॉलेजचे पेपर तर नाही आहे की आदल्या दिवशी नाईट मारलं, पेपरमध्ये टॉप करून आलो. इथं तसं होणार नाहीये. इथं प्रॉपर स्ट्रॅटेजी, महिन्याभराची नाही, फक्त 2 महिन्याची, 4 महिन्याची पण नाही, सरळ वर्षभराची स्ट्रॅटेजी. ती स्ट्रॅटेजी असेल तर परीक्षा पास होणार, तर पोस्टिंगला. करेक्ट. नेक्स्ट बघा, आता परीक्षेची योजना काय असते? ऑलरेडी मी तुम्हाला मागच्या सेशन मध्ये पण सांगितलं की प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूला पर्सनॅलिटी टेस्ट, मुलाखत आणि व्यक्तिमत्व तपासणी असं म्हटलं जातं. आता आयोगाचा जो नवीन सिलेबस आहे तो आलेला नाही आहे, त्यामुळे जुन्यानुसारच मी एक्सप्लेन करतोय. ते काही चेंज करायचे आपण करून घेऊ. प्रिलिम कशी आहे? क्वालिफाईंग. क्वालिफाईंग कशासाठी? मेन्सला जाण्यासाठी. मार्क्स कोणते मोजले जाणार? हे मोजले जाणार. हे मोजून त्यामध्ये तुम्हाला किती मार्क्स आहे त्यानुसार तुमच्या नाव येणार तुमच्या लिस्ट मध्ये. त्याला युपीएससी या भाषेत पोली पीडीएफ म्हणतात. पोली पीडीएफ मध्ये तुमचं नाव येणार. किती मार्क्स आहेत या मेन्सला? मेन्सला किती मार्क्स आहेत बघा, तुम्हाला सांगितलं मी की पेपर कोणते? 1 मराठी आणि इंग्लिश. ठीक आहे. त्यानंतर मग एसे, त्यानंतर मग जीएस 1, 2, 3 आणि 4. बघा मार्क्स पण समजून घ्या, पुढच्या स्लाइड मध्ये दिलंय, पण परत एकदा मी इथं सांगतो. मराठी आणि इंग्लिश हे पेपर पण क्वालिफाईंग आहेत. क्वालिफाईंग आहेत म्हणजे काय?
या पेपरमध्ये जर तुम्हाला 25-25% जर मार्क मिळाले तर हे बाकीचे पेपर चेक होतील. या दोघांमध्ये 25-25% मार्क मिळाले तर चेक होईल, ना तर हे बाकी चेक होणार नाही. तुम्ही बघा आता हे जर चेक जर झाले तर मग याचे किती मार्क्स आहेत? 250. आणि या सर्वांचे पण किती? प्रत्येकांचे 250. तर 250 4 वेळा आणि या 5 वेळा, 250 गुणाकारामध्ये 5 म्हणजे किती झाले? 1250. तर मुख्य परीक्षा किती मार्कची असेल? 1250. आणि जे इंटरव्ह्यू असेल तो कितीचा आहे? 275. दोघांची बेरीज केली तर किती होणार? आता हे 5 7 5 12 आणि 12 2 14 आणि 1 15, 1500 सॉरी 7 5 12 इथं 2 पाहिजे, 1525. टोटल किती गुणांचा असणार आहे जी फायनल लिस्ट असेल? ते 1525. हा, आता हा डिबेटेबल आहे, तो आपण नंतर कधीतरी डिसाईड करू की इथं आयोग आणि मुख्य परीक्षेचे मार्क्स जर कमी केलेत, कारण 1750 होते ना, ते 1250 झाले, पण इंटरव्ह्यू तेवढाच आहे. म्हणजे पर्सेंटेज नुसार जर काढलं तर इंटरव्ह्यूच्या मार्क्सचा वेटेज आहे तो आधीपेक्षा वाढलाय. याचा परिणाम काय होईल हा नक्की चॅटबॉक्स मध्ये कळवा, कारण जे इंटरव्ह्यू घेणारे ते बायस असू शकतात आणि इथं कमी जास्त मार्क देऊ शकतात, कोणाला खूप कमी कोणाला खूप जास्त. तो आपण कधीतरी नंतर डिस्कस करू. पण सध्या पेपर समजून घ्या की किती पैकी लागणार? टोटल 1525 पैकी. आयोगाचं अजूनपर्यंत हे सर्व यायचे बरं का, असंच येणार, काही वेगळं राहणार नाही, असंच असणार आहे ते, कारण आयोगाने फक्त ऑप्शन काढले. बरोबर. आता हे सर्वच तुम्हाला मार्किंग इथे दिले बघा, सर्व दिले. काय काय दिले? पहिले 2 पेपर मराठी आणि इंग्लिश 300 मार्कचं असतात आणि 25% अर्धा कार्य आहे आणि सर्वच पेपर वर्णनात्मक आहे, सब्जेक्टिव्ह आहे. सर्वांना तुम्हाला उत्तर लिहायचं, हा मुद्दा आधी क्लिअर करूया. 7 पेपर असणार, हे 2 पेपर एलिमिनेट करा. ठीक आहे. नेक्स्ट मानस दिलेला आहे 10वीच्या लेवलचा, 10वीच्या लेवल पाहिजे. मराठीमध्ये मराठीचा पेपर, इंग्रजीमध्ये इंग्रजीचा पेपर 3-3 तास असेल, सर्व पेपर 3-3 तास असेल. हा पण एक मुद्दा क्लिअर करा. ठीक आहे. मराठी आणि इंग्रजी सोडलं तर बाकीचे पेपर हे अनिवार्य आहेत. कोणकोणते पेपर? निबंध GS 1 2 3 4 हे 2 पेपर तर गेले, याला एलिमिनेट करा. आता या निबंधापासून जे मार्क्स मोजले जाणार आहेत तिथं लेवल काय आहे? करेक्ट. बरं, मराठीचा पेपर मराठीतच लिहावं लागेल, इंग्रजीचा पेपर इंग्रजीतच लिहावं लागेल आणि या 5 पेपरसाठी तुम्हाला एक लँग्वेज निवडावी लागेल, मिक्स करून चालणार नाही. नाहीतर म्हणणार की नाही मी एक यात लिहितो दुसरा त्यात लिहितो, दोघांपैकी एक. हा, फक्त ऑप्शन साठी वेगळी लँग्वेज निवडता येत होतं, पण आता ते ऑप्शन राहिलं नाही. त्यामुळे हे लक्षात ठेवा की मराठी आणि इंग्रजी यापैकी एक लँग्वेज तुम्हाला निवडावी लागेल. प्रत्येकाला किती किती मार्क? 250. टोटल किती होणार? तर मग आता हे 1250. आणि यापैकी मग आता कट ऑफ लागेल. तो कट ऑफ पार जर केला आपण तर मग आपण कुठे जाणार? इंटरव्ह्यू साठी कॉल येणार. मग इंटरव्ह्यू मध्ये 275 पैकी किती मार्क्स मिळालेत आणि या 1250 पैकी किती मार्क मिळाले याची टोटल होऊन मग फायनल लिस्ट लागेल. आपलं रँक त्यावरून ठरेल आणि त्यानुसार मग आपल्याला पोस्ट मिळेल. क्लिअर झाले सर्वांना? आता बघा की मी इथं या प्रत्येकाचा तुम्हाला सिलेबस दिलेला नाहीये. यात नक्की जर तुम्हाला हे हवं असेल तर तसं पण चॅट बॉक्स मध्ये टाका प्रत्येक, कारण आपल्याकडे 2025च्या आधी काही पर्यायच नव्हतं की पेपर नेमका कसा येणार, काय येणार कोणाला काही आयडियाच नव्हती. पण 2025चा एक पेपर झाला. यात लक्षात आलं की या प्रत्येक 7ही पेपर मध्ये प्रश्न किती येणार, किती शब्दात लिहायचं आहे है ना, किती शब्दात लिहायचं आहे, त्यांना किती गुण आहेत प्रत्येकांना, किती आणि त्यानंतर काय, हा अजून कोणकोणते कसे कसे प्रश्न आहेत, कोणकोणत्या टॉपिकवर आहेत. जसं GS 1 म्हटलं तर त्यामध्ये कोणकोणते घटक आहेत आणि त्यामध्ये काय काय आहे. जसं GS 3 म्हटलं सर्वात जास्त घटक आहेत छोटे छोटे. इकॉनॉमिक्स एक मोठा घटक आहे, पण ऍग्रिकल्चर, एन्व्हायरमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट, इंटरनल सिक्युरिटी आहे, सायन्स टेक आहे, असे छोटे छोटे घटक आहेत. मग प्रत्येक घटकांवर किती किती प्रश्न 2025 मध्ये विचारले हा आपल्याकडे आता डेटा आहे. बरोबर. इथं पण मी तो कव्हर केला असता पण व्हिडिओ तसा फार मोठा झाला असता, त्यामुळे तो जरी हवा असेल तर तसं चॅटबॉक्स मध्ये टाका. आणि दुसरं अजून मुख्य परीक्षेसाठी काय इम्पॉर्टंट आहे की प्रत्येक विषयाचा सिलेबस, कारण सिलेबस सर्व एक्सप्लेन करतो म्हटलं तर 4-5 तास जातील, त्यामुळे सिलेबसचं एक्सप्लेनेशन तर आपण घेणार नाही आहोत. हा, पण हा जो सेग्रिगेशन आहे
हा सेग्रिगेशन मी नक्की एखाद व्हिडिओ त्यावर कव्हर करू शकतो. त्यामुळे चॅटबॉक्स मध्ये मला तसं टाका. आणि सिलेबस साठी काय करायचंय, सिलेबस साठी मी माझा नंबर देतोय ना, त्यावर मला मेसेज करा 8793382448. ठीक आहे. मला व्हॉट्सअपला मेसेज केलं तरी पण चालेल. सेम नंबर व्हॉट्सअपला आहे, सेम नंबर कॉलिंगला. तुम्हाला काही स्ट्रॅटेजी बद्दल बोलायचं तर डायरेक्ट कॉल केला तरी पण चालेल. ऑल क्लिअर? मुद्दा क्लिअर झालाय सर्वांना? नंबर नोट करून ठेवा. राईट. आणि एक व्हॉट्सअप चॅनल सुद्धा सुरू केलेला आहे मी, तो जरी तुम्हाला जॉईन करायचा आहे, ज्यावर मी रेग्युलर अपडेट टाकत असतो. नोटिफिकेशन आहे, करंट अफेअर्स आहे, माझे सर्व सेशनचे अपडेट्स आहेत, नोट्स आहेत, सर्व तिथे येणार. त्यामुळे हा तो नंबर आहे. दुसरा आहे बॅच जॉईन करायची आहे, तुम्हाला त्याच नंबरला कॉन्टॅक्ट करायचे, याच नंबरला. बॅचची प्रोसेस आपण कॉलवरच कम्प्लीट करू. स्वराज्य बॅच आहे, स्वराज्य 2.2. आपल्या सर्व बॅचेस लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असतात. सर्व कोर्स आपण कव्हर करतो. नोट्स आहेत, इंटरव्ह्यू प्रिपरेशन आहे, आन्सर रायटिंग आहे, ह्या गोष्टी तर होतीलच. पण इथं एनसीआरटी बॅच तुम्हाला फ्री मिळत आहे, 18 बुक्स तुम्हाला फ्री मिळत आहे, ऑफिसर मेंटरशिप फ्री मिळत आहे. आणि ही बॅच तुम्हाला लाईफ टाईम साठी मिळणार. एकदा जॉईन केलं तर तुमचं सिलेक्शन होतपर्यंत तुम्हाला याचा ऍक्सेस असेल. त्यामुळे जर तुम्ही वर्किंग आहात, तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात, काही प्रॉब्लेम नाही. बेस्ट आहे. आतापासूनच प्रॉपर एका रोडमॅपने स्ट्रॅटेजीने अभ्यास करा, कॉलेज स्टुडंट जरी असले तरी पण. ठीक आहे. कंबाईनची बॅच जॉईन करायची आहे, ती पण आहे. इथं पण कम्प्लीट सिलेबस आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड क्लास, डिस्काउंट, नो कॉस्ट ईएमआय, एक्सपर्ट फॅकल्टी टीम, प्रॅक्टिस सेट आहे, टेस्ट आहे, सर्व इथं पण कव्हर होईल. आणि ग्रुप सी यावर्षी जर ग्रुप सी देत असणार तर ती पण बॅच आहे. त्याची फीचर सुद्धा स्क्रीनवर दिसते, कॉन्टॅक्ट दिलेला आहे, त्यावर मला मेसेज करा. मी डायरेक्ट तुम्हाला लिंक शेअर करतो. इथे ईएमआय नाही, कारण फीज फारच कमी आहे. मी तुम्हाला लिंक शेअर करतो, लिंकवर क्लिक केलं की डायरेक्ट तुम्हाला पेमेंट करता येईल. सर्वात कमीत कमी फीसची ती लिंक आहे. नाही ऍपला गेले तर कॅपिटलमध्ये किमरा सर हा कुपन कोड वापरा. चला तर नेक्स्ट सेशनला भेटूया आपण. दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक्यू व्हेरी मच.